मावळचे आमदार सुनीलांना शेळके यांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. हे फक्त एका आमदारावरचा हल्ला नाहीये, तर महाराष्ट्राच्या लोकशाहीवर झालेला मोठा आघात आहे. नेमकं घटना काय घडली आहे आजच्या व्हिडिओतून आपण सविस्तर बघूया. तर तळेगाव दाभाडे येथे पोलिसांनी एक गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली. या कारवाईत 7 सराईत आरोपी अटक झाले आणि त्यांच्या ताब्यातून 9 पिस्तूल, 42 जिवंत कारतुसे, कोयते आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तपासात हे उघड झालं आहे की हा शस्त्रसाठा आमदार सुनील शेळके यांच्या हत्येसाठी वापरणार होते. हा कट इथपर्यंतच मर्यादित नाही. यामागे कोण आहेत, कोण आर्थिक मदत करतंय, का कोणी राजकीय वरधास्त देतंय, हे अजूनही तपासात चालू आहे. कारण सध्या गुन्हेगार एवढा मोठा साठा जमा करू शकत नाही. कुणीतरी ताकदवान व्यक्तीच्या हात आहे असा स्पष्ट संशय व्यक्त केला जातोय. हे प्रकरण नवीन नाही. सुनील शेळके यांचा भाऊ सचिन शेळके, माजी नगर अध्यक्ष यांचीही 2016 मध्ये खून झाला होता. म्हणजे शेळके कुटुंब राजकीय हिंसाचे लक्ष वारंवार बनत जात आहे. त्यामुळे यावरही लोकात प्रचंड संताप आहे. या प्रकरणाच्या गांभीर्याकडे पाहून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विशेष पथक नेमलं आहे. एस-आय-टी स्थापन करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. हा तपास पूर्णपणे निष्पक्ष होऊन दोषींना कडक शिक्षा व्हावी हीच लोकांची अपेक्षा आहे. मित्रांनो, प्रश्न फक्त एवढाच नाही की एका आमदाराला मारण्याचा कट रचला गेला. प्रश्न असा आहे, जर निवडून आलेला आमदार सुरक्षित नसेल तर सामान्य माणूस काय? जर गुन्हेगार एवढ्या मोकळ्यापणाने शस्त्र घेऊन हिंसा करण्याचा कट रचू शकतो, तर कायद्याचं राज्य कुठे आहे? या घटनेतून 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक, राजकारणात हिंसा आणि सूड याचा विषारी पगडा वाढतोय. 2, लोकशाहीला सुरक्षित ठेवण्यासाठी न्यायालय, पोलीस आणि जनता यासारखे कठोर भूमिका घेतली पाहिजे. सुनील अण्णा शेळके यांनी स्वतः प्रश्न विचारला आहे, या कटामागचा खरा सूत्रधार कोण? दोषींना वाचवणारे कोण? हा प्रश्न फक्त त्यांचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. आमदार असो किंवा सामान्य माणूस, कुणीही कायद्याच्या वर नाही. जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. कारण हिंसेला पाठीशी घालणाऱ्यांना रोखला नाही तर लोकशाही धोक्यात येईल. जर निवडून आलेला आमदार सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय? गुन्हेगार एवढ्या मोकळ्यापणाने हिंसा करण्याचा कट रचू शकतात, तर कायद्याचं राज्य कुठे आहे? असं सामान्य माणसातून प्रश्न विचारला जात आहे. हे प्रकरण आपल्याला शिकवतं की सत्तेच्या जबाबदारीसह सुरक्षा आणि न्याय याचा ताळमेळ ठेवणं गरजेचं आहे. लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणं देखील गरजेचं आहे. तर सुनील अण्णा यांच्या संपूर्ण घडामोडीबद्दल आणि या सर्व घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा. चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.